प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभूनं आपल्याला एकत्र केलेलं आहे आणि परमेश्वर आपल्याला तसंच सामर्थ्यानं प्रभूमध्ये ठेवणार आहे, याबद्दल शंका नाही. प्रियजनांनो, आज आम्ही परमेश्वरामध्ये जे वचन ऐकणार आहे त्या वचनाचा विशेष सखोल अर्थ आमच्या आध्यात्मिक जीवनाशी खूप संलग्न आणि खूप महत्वाचा आहे. मार्क 3 अध्याय आणि 33 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. खूप गंभीर आणि खूप अंतकरणपूर्वक मनपूर्वक ऐकलं जावं असं हे वचन. त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ. खूप सुंदर असं वचन आहे. कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ. येशू ख्रिस्ताने हे म्हणावं. येशू ख्रिस्ताच्या तोंडचं हे वाक्य आहे. प्रियजनांनो, आज आपण पाहणार आहोत की येशूसाठी खरं कुटुंब कोण होतं. त्याच्या कुटुंबाबद्दल आपण या ठिकाणी शिकणार आहोत. मार्क 3 अध्याय 33 वचन आपल्याला सांगतं, जर हे एकच वचन जर आम्ही वाचलं ना, तर या ठिकाणी आपल्याला कदाचित आमचा गैरसमज होऊन जाईल की येशू आपल्या आईचा किंवा भावांचा या वचनामध्ये अनादर करताना दिसू शकतो किंवा वाटू शकतो. परंतु जर पुढील 2 वचन परत 3 अध्याय 34 आणि 35 वचन मार्क जर वाचलं तर या वचनाचा खरा अर्थ आपल्याला स्पष्ट होईल. ते वचन येशू ख्रिस्त त्या वचनामध्ये असं म्हणतो की 34व्या वचनामध्ये, जो कोणी देवाची इच्छा करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. 35वं वचन. प्रियजनांनो, ह्या वचनाशी ते वचन 33वं वचन आम्ही कनेक्ट करणं गरजेचं आहे. येशूने आपलं जे नैसर्गिक कुटुंब आहे याचा कधीच अनादर केलेला नाही. येशूने आपल्या आईवर खूप प्रेम केलं जोपर्यंत तो तिच्या संगती होता, आणि आईचा अनादर कधीच त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये केलेला नाही. या उलट प्रियजनांनो, क्रूस खांबावरती येशू ख्रिस्त लटकत असताना, त्याचं रक्त गळत असताना, त्याला त्रास होत असताना मरियेची म्हणजे आपल्या आईची त्यानं खूप चांगली काळजी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. योहानाचं पुस्तक 19 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये तो आपल्या आईला योहानाच्या स्वाधीन करतो, कारण मी आता क्रूस खांबावरती मरणार आहे. मार्क 3 अध्याय 33 वचन, या वचनाचा अर्थ कुटुंबातील नात्यांना कमी लेखणे असा नाही आहे. येशू येथे एका मोठ्या आध्यात्मिक सत्याकडे प्रत्येक वाचकाचं आणि प्रत्येक विश्वासकाचं लक्ष जे आहे ते वेधून घेत आहे. देवाची इच्छा करणारे लोक ख्रिस्ताचे खरे आध्यात्मिक कुटुंब कसे आहेत हे तो या ठिकाणी दाखवत आहे. म्हणून तो त्या ठिकाणी 35व्या वचनामध्ये म्हणतो, जो कोणी देवाची इच्छा करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियजनांनो, केवळ रक्ताचे नातं सांभाळणं पुरेसं नाही. ख्रिस्ती जीवन असंच आहे. केवळ रक्ताचं नातं आम्ही सांभाळू शकत नाही. देवाच्या इच्छेनुसार जगणं हे ख्रिस्ताशी असलेल्या नात्याचे खरे चिन्ह आहे. आमचं कुटुंब देखील आणि देव देखील, यामध्ये देव खूप महत्वाचा आहे. प्रियजनांनो, कदाचित आपण चर्चमध्ये सदैव असू शकतो, ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेले असू शकतो, पण आपल्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण करण्याची तयारी जर नसेल तर आपले ख्रिस्ताशी नाते अजिबात खोलवर नाही आहे. अजिबात आम्ही ख्रिस्तामध्ये मुरलेलो नाही आहे. देवाचं वचन ऐकणं आणि त्याप्रमाणे जगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. येशूच्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी, दैवी कुटुंबाचा भाग होण्यासाठी केवळ त्याच्याबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल आणि बायबल बद्दल माहिती असणं पुरेसं नाही. म्हणून याकोबाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 22वं वचन असं म्हणतं, वचनाचे केवळ ऐकणारे असू नका. म्हणजे केवळ वचन ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणारे व्हा. म्हणून प्रश्न असा नाही की मी किती वर्षापासून चर्चमध्ये किंवा मंडळीमध्ये आहे, तर प्रश्न असा आहे की मी आज देवाची इच्छा पूर्ण करत आहे का. खूप महत्वाचा प्रश्न आज मी आपल्या सर्वांच्या साठी सोडून जात आहे. येशूशी नाते सर्व नात्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे.
मत्ती 10:37 वचन आपल्याला मध्ये आम्ही शिकलेलो आहोत की जो आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर देवापेक्षा अधिक प्रेम करतो तो त्याच्या योग्य शिष्य होऊ शकत नाही. याचा अर्थ कुटुंबावर प्रेम करू नये असा होत नाही. उलट येशूला प्रथम स्थान दिल्यानंतर आपण आपल्या कुटुंबावर अधिक शुद्ध आणि निस्वार्थी प्रेम करू शकतो. आपलं देवावरच प्रेम नाही तर आपल्याला कुटुंबामध्ये आपण काय प्रेम करणार आहोत. यासाठी बायबलमध्ये मरिया हिचं खूप सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. लूकचं पुस्तक 1 अध्याय 38 वचनामध्ये मरिया म्हणते, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या शब्दाप्रमाणे मला हो. मरियाने देवाची इच्छा या ठिकाणी स्वीकारली. तिला बाळ होणार होतं लग्ना अगोदर पवित्र आत्म्याद्वारे. ती जगासाठी एक थट्टेचा विषय बनू शकत होती, परंतु ही देवाची इच्छा होती. मरियाने देवाची इच्छा स्वीकारली म्हणून ती केवळ येशूची आई नव्हती तर देवाची इच्छा करणारी विश्वासू सेविका कुमारी माता होती. फक्त देवाची आई म्हणून, येशू ख्रिस्ताची आई म्हणून आपण तिच्याकडे पाहू नये. तिच्याकडे दुसरी गोष्ट पाहण्यासारखी आहे आणि ती म्हणजे ती देवाची इच्छा पूर्ण करणारी एक विश्वासू सेविका होती. आज आमच्या आत्मपरीक्षणासाठी एक खूप मोठा प्रश्न आहे. आज येशू आपल्याला विचारत आहे की तू माझ्या कुटुंबाचा भाग होऊ इच्छितोस काय? उत्तर आपल्या शब्दाने नाही द्यायचं. आता जे उत्तर आहे ते आपल्या शब्दाने नाही द्यायचं तर आपल्या जीवनाने येशू ख्रिस्ताला उत्तर द्यायची वेळ आहे. मी देवाची इच्छा स्वीकारत आहे काय? माझ्या जीवनात देवाची इच्छा महत्वाची आहे काय? देवाचे वचन माझ्या निर्णयांना, मी जो निर्णय घेतो त्या निर्णयांना मार्गदर्शन करणारं देवाचं वचन आहे काय? माझ्या कुटुंबापेक्षा, संपत्तीपेक्षा आणि स्वतःच्या इच्छेपेक्षा मी ख्रिस्ताला प्रथम स्थान देत आहे काय? मार्क 3:33 आपल्याला एक अत्यंत महत्वाचा धडा आणि सत्य शिकवतो. येशूचे खरे कुटुंब हे केवळ रक्ताच्या नात्याने ठरत नव्हतं. देवाची इच्छा पूर्ण करणारे लोक हे त्याचे आध्यात्मिक कुटुंब होते आहेत. म्हणून आज आपण अशी प्रार्थना केली पाहिजे. प्रियजन, आमच्या प्रार्थनेमध्ये हे शब्द पाहिजे, प्रभू येशू मला तुझ्याबद्दल माहिती असणारा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण करणारा मनुष्य, स्त्री किंवा पुरुष असं बनव. माझे जीवन तुझ्या वचनाप्रमाणे घडू दे देव बापा. मला तुझ्या आध्यात्मिक कुटुंबाचा विश्वासू सदस्य होण्याची कृपा दे. ही आजची आमची प्रार्थना असली पाहिजे. प्रियजनांनो, या वचनावर आम्ही आज सखोल गोष्टी पाहिलेल्या आहेत. आमचं कुटुंब कोणतं आहे? मी देवाची इच्छा पूर्ण करत आहे आणि देवा संगती चालण्याचा संकल्प मी केलेला आहे काय? देव बाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. प्रभूची स्तुती असो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.